नमस्कार मंडळी, मिस्टर आणि मिसेस घोडके या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्लॉग बनवण्यासाठी मी कम्फर्टेबल नाही आहे. माझा हा फर्स्ट व्लॉग आहे. ॲक्च्युली माझ्या नवऱ्याची खूप इच्छा होती की मी व्लॉग बनवावं. रील्स वगैरे मी बनवते, बट व्लॉगमधलं मला फारसं काही कळत नाही. सो मी कम्फर्टेबल नाही आहे, बट मी आजपासून स्टार्ट करते. कारण आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप खूप स्पेशल दिवस आहे. सो मी विचार केले, जर व्लॉग बनवायचा असेल तर आजचा दिवस हा खूप छान आहे. सो आजपासून स्टार्ट करावं. आंघोळीच्या अगोदर म्हणलं थोडंसं काम करून जावं, म्हणून भातात कुकर लावून घेतले आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हणलं थोडंसं पीठ तिंबून घेते, म्हणजे माझं कामही थोडंसं हलकं होईल. आणि गडबड तर खूपच आहे, मला जास्त व्हिडिओज काढता येत नाही आहेत. जेवढे होतील तेवढे व्हिडिओ काढते. आणि त्यात माझं बाळही खूप रडते, त्याच्याकडे पण लक्ष जाते सारखं. सगळ्यात मोठं काम झालेलं आहे ती म्हणजे आंघोळ. आता मला स्वयंपाक करायचा आहे, पूजा करायची, बस रेडी व्हायचं आणि लवकर निघायचं. बघूया कसं कसं काय काय होते ते. तर आता पूजा करून घेते, म्हणजे बाकीचे कामं करायला मी मोकळी. आणि ही आहे आमच्या घरातली आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती. हे आहेत आमचे गणपती बाप्पा. दुसरे छोटेसे गणपती बाप्पा येणार होते, म्हणून ह्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं नाही आहे. आणि माझी आता पूजा ही संपन्न झालेली आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात तुळस ही असतेच, आणि तुळशीची पूजा केलेली खूप चांगली असते. त्याचं महत्त्व तुमच्या सर्वांना माहितीच असेल. तर मी आता बनवत आहे सगळ्यांचंच फेवरेट, ऑब्व्हियसली असायलाच पाहिजे. माझं तर खूप फेवरेट आहे, ते म्हणजे चहा. चहाशिवाय मॉर्निंग ही मॉर्निंगच नाही. तर माझं फायनली ऑलमोस्ट कामही झालेले आहेत. ऑल कामाचे मला व्हिडिओज काही काढता आलेले नाही आहेत, कारण गडबड खूप आहे. आणि तशात मोबाईल घेऊन बसायचं म्हटल्यावर ते चांगलं वाटत नाही, कारण कितीही केलं तरी हे माझं सासर आहे. आणि आमच्या पप्पांच्या गाडीची पूजा होती आहे, ज्याला मी सोनपरी म्हणते. आणि घराच्या बाहेर जाताना अशी पूजा केलेली चांगली असते आपल्या वाहनात. माझ्या मनासारखी नाही झाली तयार, बट उशीर होते म्हणून इम्पॉर्टंट आहे. जिथं आम्ही चाललो ते जाणं इम्पॉर्टंट आहे. मग कसं का रेडी होईना. हे आहेत आमचे पप्पा उर्फ सासरे. हे आहेत माझे आहो उर्फ अमित. माझी आतमध्ये सासूबाई बसलेली आहे, स्पेशल वन आतमध्ये त्यांच्यासोबत. तर आता आम्हाला निघायचं होतं 3 वाजता, खूप लेट झालं आहे. आणि सकाळचे 6:30 वाजले आहेत. वातावरण पण खूप छान आहे, आणि खूप दिवसानंतर मी असं एवढ्या सकाळी बाहेर निघाली आहे. खूप भारी वाटत आहे. मोकळा रस्ता, वाहन नाही, शांत, खरंच खूप भारी वाटत आहे. हे चला आपलं लोकेशन आलेलं आहे. पाया पुढ्यात, हार पुढ्यात, आणि इथून जाऊयात. बाळ आणि बाळाची आजी हे दोघंही देवीचे पाया पडत आहे. आणि माझ्या बाळाचं पहिलं देवदर्शन झालेलं आहे, देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि ही आहे आमची रूपा भवानी आई. हे बघा, आपल्या यूट्यूबवर ॲटो शिकायचा प्रयत्न करत आहे. तिला लेडीज ॲटो गर्ल व्हायचं, ॲटो गर्ल, लेडीज ॲटो गर्ल. पल्लवी वाघमोडे शेवटी गाडी शिकली. गोडके सॉरी. तर आता आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहेत. आणि हे आहेत आपले महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. मराठी मातीची त्योच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव. तर आता आपण आलेलो आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. तर चला पहिलं दर्शन घेऊया आपल्या गणपती बाप्पाचं, आणि त्याच्यानंतर मग जाऊया आईच्या दर्शनाला. लग्नाच्या वेळेस आलतो आम्ही फर्स्ट टाईम सगळेजण दर्शनाला, आणि सेकंड टाईम आम्ही आमच्या बाळाच्या देवदर्शनाला. आज सोमवार वार असल्यामुळे एवढी गर्दी नसेल, तरी पण आत गेल्यावर कळेल की किती गर्दी आहे. ही आहे आमची सासूबाई आई. ह्यांचा खूप सपोर्ट आहे मला. ह्यांच्या सपोर्टमुळेच मी सर्व काही करू शकते. कसं वाटतंय देवीच्या मध्ये गर्दी काहीच नाही, नाही पूर्ण भरलेलं असते. हा, फक्त
पळायचे काम करावं लागतं. हा आहे दुसरा मजला, तो रिकामा आहे. आपल्याला डायरेक्ट मुखदर्शन पहिल्या मजल्यालाच जावं लागणार आहे, कारण की आज वार नाहीये देवीचा, त्याच्यामुळे एवढी जास्त गर्दी नाहीये, नाहीतर 4-4 तास लागतात दर्शन करायला. त्याला हे पण कमी आहे, इथं पण नाहीये गर्दी. हा पहिला मजला आहे, इथेही गर्दी नाहीये, सो डायरेक्ट देवीचं दर्शन करायला भेटतं. तर आता आईसाहेबांचं दर्शन झालेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटतं. जेव्हा जेव्हा मी तुळजापूरला येते